मित्रांनो, अजून एक ट्युशन एरियामध्ये नीट ॲस्पिरंट आपल्याला इथं भेटलेली टॉपर. तर काय नाव आहे तुझं? सृष्टी अडकर. सर, तुमचं नाव काय? मी डॉक्टर राजकुमार अडकर. आणि त्यांचं नाव काय? मी अनिता अडकर, सृष्टीची मम्मी. हे यांचे पालक यांच्या सोबतच असले भेटलेले आहेत. तर तुझा स्कोअर काय आला नीट 2024 मध्ये? आता कॅल्क्युलेट केलं तेवढं तर 635 होतं. म्हणजे अँसर कीनुसार 635 हा. म्हणजे त्याच्या आसपासच येणार आहे. तर रिपीटर आहे का तू फ्रेशर आहे? फ्रेशर. म्हणजे 12वी मध्ये तू 635 मार्क पाडले का? तुझा टेस्ट सिरीज मध्ये स्कोअर काय येत होता? टेस्ट सिरीजमध्ये ॲव्हरेज तर 595 होता. आणि आणि 11th मध्ये 11th मध्ये जास्त पडायचे, किती पडायचे? 630 वगैरे. स्टार्टिंग पासून तू टॉपर विद्यार्थी का? नाही एवढी नाही, टॉप 50 वगैरे असेल. टॉप 50 मध्ये पहिल्या म्हणजे तुमच्या जे आहेत ना त्याच्यामध्ये असं नाही, पण पहिल्या 50 मध्ये होती म्हणजे रँक आपल्याला यायचा बऱ्याच वेळा. 11वी मध्ये किंवा जे चॅप्टर वाईज टेस्ट होत्या त्याच्यामध्ये 630, 40, 70, 60 असे व्हायचे. परंतु जे फुल सिलेबस टेस्ट आल्या त्यावेळेस मात्र तिला ॲव्हरेज जो आला आहे तो 599. पाठीमागच्या सगळ्यांचा तुम्ही ॲव्हरेज काढला होता त्यावेळेस 599 प्लस आला होता. आणि आत्ताचा जो शेवटचा 11 टेस्ट आहेत ना त्याच्यामध्ये मात्र 594 वगैरे असा ॲव्हरेज आला होता. आत्ता मात्र तिला 635 100% येतात. म्हणजे एकतर 10 मार्क जास्त येतील किंवा 5 मार्क कमी येतील, यापेक्षा वेगळं म्हणजे आन्सर कीनुसार तर हे आहे. तर तू फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा स्पेसिफिक अभ्यास कसा केला ते सांग आमच्या व्ह्यूअर्स. फिजिक्स मोस्टली विद्यारायणाचे DPP वगैरेच, आणि कधी कधी शाहूचे वगैरे पेपर सॉल्व्ह केले. केमिस्ट्री पण सगळे असाइनमेंट्स वगैरे. आणि बायोलॉजी बायोचं फक्त NCERT रीडिंग वगैरे. बायोलॉजीची एनसीईआरटी किती वेळा वाचलेली तू? 14-15 टाइम्स. 15 वेळा वाचलेली का? तू फॅमिली सोबत राहत होती का हॉस्टेलवर? हॉस्टेल होतं माझं, मनीषा गर्ल्स हॉस्टेल म्हणून. तर मग तिथं 2 वर्ष अप्रॉक्स राहिले, लास्टचा 1 महिना फक्त रूम करून राहिले. तर तुम्हाला कसं वाटतं तुमची मुलगी आता MBBS डॉक्टर होणार आहे? माझा पहिला मुलगा पण सरांकडेच होता. तो सुयश म्हणून आहे, तो शाहूमध्ये होता. सर त्यावेळेस तिकडे होते. त्याला फर्स्ट अटेम्प्टमध्येच गव्हर्नमेंट MBBS मिळालेलं होतं. मग मला असं असं बऱ्याच वेळा वाटायचं की मुलगी आहे हिच्यासाठी आपण कमी पडायला नको, त्यामुळे थोडे कमी जरी पडले तर कदाचित आपण प्रायव्हेटला वगैरे सुद्धा प्रयत्न करू असं. परंतु बऱ्याच वेळा सर्वांच्या म्हणण्यातून असं यायचं की आमच्या मुलापेक्षा मुलगी हुशार आहे आणि तिचं जास्त स्कोर येईल वगैरे. आणि तसंच म्हणजे बहुतेक झालं. आता आम्ही चेक जो केलेला आहे स्कोर आहे तो ॲक्युरेट केला. आणि वास्तविक सर्वात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे तिनं कधीच स्कोर 520च्या खाली कधीच स्कोर नव्हता. हायेस्ट मात्र तिचा 670 वगैरे गेला होता. पण तो 500च्या खाली 400 हा आकडा कधी पाहिला नव्हता. पण तरी एक वेळा 491 मार्क वगैरे पडले होते. परंतु मला असं वाटतं की एकंदरीत आपलं म्हणजे इथलं जे आहे म्हणजे लातूरचं जे वातावरण आहे एकंदरीत वातावरण ते खूप छान आहे आणि आमच्या कुटुंबावरती त्यांचे फार मोठे उपकार आहे असं मला वाटतं. शाहू कॉलेज आहे, पर्यायानं शाहूच्या अनुषंगानं सगळ्या ट्युशन्स वगैरे आल्या, त्यामुळं सर्व ट्युशनचं सुद्धा प्रत्येक टीचर वगैरे खूप छान. आणि त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांना असेल किंवा सर्व टीचर्स यांचे असतील ते खूप छान पद्धतीनं लक्ष दिलं. आणि त्यांनी दिलेलं जे मटेरियल आहे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न माझ्या आणि इतर सर्व मुलींचा बेनिफिट होतो. त्यामुळं महाराष्ट्र राज्याला लातूर पॅटर्न जो आहे ना हा एक प्रकारचा म्हणजे एक वरदान आहे असं मला या निमित्तानं वाटतं. माझी मुलगी MBBS होणार आहे, आज खूप आनंद होत आहे. याचं श्रेय सगळं मी विद्याराधना अकॅडमी लातूर, इथले सर्व टीचर्स, सतीश पवार सर, इथले सर्व कोऑपरेटिव्ह स्टाफ, ऑल इथले सगळ्यांनाच मी देते. कारण त्यांच्या ब्लेसिंग्समुळंच हे शक्य झालं आहे. वेळोवेळी सरांनी दिलेलं मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांनी कसं करायला पाहिजे, कुठला विद्यार्थी कुठल्या टॉपिकमध्ये कुठल्या विषयात कमी आहे हे प्रत्येक वेळी इथल्या टीचर्सनी प्रत्येक विद्यार्थ्यांना पर्सनली लक्ष देऊन करून घेतलं. त्यामुळे आज आम्हाला हा रिझल्ट पाहायला मिळतो आहे. त्यामुळं मी विद्याराधना अकॅडमीची खूप खूप आभारी आहे, शतशः ऋणी आहे. इथून पुढे त्यांच्या हातून असेच विद्यार्थी घडोत यासाठी मी आमच्या अडकर कुटुंबाकडून विद्याराधना अकॅडमीला खूप खूप शुभेच्छा देते. परत एकदा मी ह्या अकॅडमीचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानते. बऱ्याच वेळा या ठिकाणी कॉम्पिटिशन असल्यामुळं या ट्युशन्स चांगल्या, या ट्युशन्स दुसऱ्या चांगल्या, हे वाईट किंवा शाहू जाऊ किंवा नको असं बरेच गोष्टीचं आमच्या एवढी कन्फ्युजन होतं. कारण आम्ही खेड्यामधून आलो इकडे, आमचं हॉस्पिटल आहे तिकडे सोलापूरला, सोलापूरमध्ये माढा
हां आम्ही दोघं पण डॉक्टर आहे. हां आणि हा तिसरा आहे, आता ही चौथी होणार समजा. हां तर ॲक्युरेट म्हटलं तर बऱ्याच वेळा ही ट्युशन चांगली का ती ट्युशन चांगली असं खूप वेळा म्हणजे लोकांमध्ये कन्फ्युजन असते आणि कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न पण करतात किंवा ही चांगली आहे तुम्ही इकडे लावा, इकडे टेस्टरी चांगली आहे. पण तसं लातूर एकंदरीतच प्रत्येकच टीचर आपल्या जेव्हा शिकवताना पाहिला आणि विद्या आराधनामधलं आपल्याला ॲक्युरेट माहीत आहे. कारण का माझा मुलगा शाहूमध्ये होता त्यावेळेस तेच टीचर तिकडे पण होते, त्यामुळं आम्हाला तो रिझल्ट ओरिजिनल माहीत होता. वास्तविक हिची ज्यावेळेस टेस्ट झाली होती अगोदर स्कॉलरशिप झाली होती, तिला 50% स्कॉलरशिप मिळाली होती आणि दुसऱ्या एका अकॅडमीची 100% स्कॉलरशिप मिळाली होती. परंतु आम्ही ती न घेता आम्ही इकडं आलो, म्हणजे का तर शाहूचे सगळे सर आपल्याकडे आहेत, तर आम्हाला त्याच्यामधून जो काही ॲक्सेस आपल्या मुलाला मिळाला तो मिळेल असा एक आशा होती. म्हणून आणि तशाच पद्धतीने झालं. शेवटीपर्यंत फुल टेन्शनमध्ये होतो. आज परीक्षेत जाईपर्यंत आम्ही खूप टेन्शनमध्ये होतो, परंतु आत्ता चेक केल्यानंतर तर आम्ही रिलॅक्सच झालो असं एकंदरीत आहे. त्यामुळे विश्वजित ना तुम्ही, तर तुम्ही आमची पहिल्यांदाच मुलाखत घ्यायला लागली आणि म्हणजे त्याबद्दल तुमचं पण धन्यवाद. आणि विद्या आराधना अकॅडमीचे प्रत्येक टीचर, त्यांचे सर, त्यांची सगळी जागा आणि प्रत्येक इथं असणारी मूर्त स्वरूपात असलेली प्रत्येक गोष्ट आमच्यावरती आयुष्यावरती एका पिढीत नाही तर पुढच्या कितीतरी पिढ्यावरती उपकार केले असं मला या निमित्तानं म्हणायचं. सर मी सगळे विद्या आराधनाबद्दल तर तुम्हाला माहिती सांगितलीच. तू शाहू कॉलेजला होती तर तुला 10th ला किती पर्सेंट होते? मला 10th ला 94 होते. 94. कॅटेगरी कुठली तुझी? ओपन. ओपन. म्हणजे आता कुठलं कॉलेज भेटू शकते 635 मध्ये? मुंबई तर आरामशीर मिळेल. ते कूपर वगैरे मिळू शकतं. चांगले. तुम्ही तिघं पण MBBS आहेत का? मी MD आहे. हां. MBBS आहे. ही MBBS ला आता सध्या third year आहे. आणि हा आणि आता तू पण येतो काय? आम्हाला पाठवा मात्र. हो यूट्यूबला तुम्ही बघा, तुम्हाला पण पाठवतो. तर तुझी जर्नी सांग की नीटची. तर मला 10वीमध्ये पहिल्यांदा साधारणतः 94.4% मार्क मिळाले होते आणि मला शाहूच्या स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये माझा 8 ॲक्च्युली शाहूमध्ये नंबर लागलाच नाही. तर मी ट्युशन्स जॉईन केल्या होत्या, फीज वगैरे भरून 1 महिना ट्युशन सगळ्या चालू होत्या. तर स्ट्रे वेकन्सीचा मेसेज आला आणि 8 सीट राहिल्या होत्या. तर 8 सीटमध्ये 8वा नंबर माझा लागला शाहूच्या क्लासला. तर मग तिथं शेवटला ॲडमिशन भेटलं मला. साधारणतः आमच्या टाईम तर मध्ये कोविड होता. मी 2021ची नीट दिली. मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये लागला माझा नंबर आणि कोविडमुळं 11वी तर ऑफलाईन झाली आणि 12वीला आम्ही समजा घरी गेलो. तर घरून प्रिपरेशन केलं तेव्हा शाहूचा ॲक्सेस भरपूर होता छान. जे सगळे आत्ता विद्याराधना टीचर्स आहेत ते सगळे मला शाहूला शिकवायला होते आणि एकंदरीत माझा स्कोअर कमी यायचा पण, कारण शाहूच्या पेपर्स मला वाटायचे त्यावेळेस भरपूर अवघड होते. साधारणतः 450 to 500च मार्क पडायचे, कधीच वर नाहीत गेले. पण नीटमध्ये मला 560 मार्क भेटले आणि मी आत्ता GMC चंद्रपूरला 3rd इयरला आहे. GMCची लाईफ कशी चालली आता? सध्या तर एकदम मस्त चालू आहे. पहिले 2 वर्ष एकदम मस्त गेले, एन्जॉय केला, खूप खूप मस्त मज्जा केली, कॉलेजच्या ट्रिप्स झाल्या. आता 3rd इयरपासून अभ्यास सिरियसली सुरू करतो आहे, म्हणजे PG ओरिएंटेड थोडा अभ्यास, समजा मॅरो वगैरेचे लेक्चर्स पाहणे, बाकी प्रॅक्टिकल्स अटेंड करतो. आता पोस्टिंग सुरू होत आहेत. झाला का काय? खूप फरक. 11वी-12वीचं जीवन आणि MBBSच्या पुढचं जीवन ह्यामध्ये खूप फरक आहे. जे तुम्ही आत्तापर्यंत जीवन जगत होता ते काहीच नाही आहे. खरं जीवन तर तुमचं डिग्रीमध्ये सुरू होतं आहे, हे इम्पॉर्टंट आहे. चांगलं सर, तुमच्या फॅमिलीला भेटून भारी वाटलं मला. ऑल द बेस्ट तुमच्या सर्वांना. अशाच प्रकारे तुम्ही प्रगती करत राहा. धन्यवाद. काय नाव तुमचं? विश्वजित पाटील. कोणता चॅनल आहे? विश्वजित पाटील यूट्यूब चॅनल आहे. तुमच्या चॅनलला म्हणजे हे काय शैक्षणिक फील्डमध्ये बऱ्याच वेळा रील्स करणे किंवा अशा प्रकारच्या म्हणजे जोक्स वगैरे करणे अशा सगळ्या गोष्टी असतात. ते सोडून तुम्ही काहीतरी शैक्षणिकमध्ये काम करताय, त्याबद्दल तुमचा चॅनल भरभरून मोठा होईल असा आशावाद ठेवूया. मला तुम्ही चॅनलची लिंक पाठवा, आम्ही इतरांना पण पाठवेल. तुम्ही असेच शैक्षणिक काही उपक्रम असतील ते राबवा, त्याच्यामध्ये आम्हीसुद्धा कदाचित तुम्ही बोलवलं तर येईल आणि आम्ही सहकुटुंब तुमच्या संपूर्ण लातूरकरांच्या आणि तुमच्या ट्युशनवाल्यांच्या किंवा सगळ्यांच्या शिक्षकांचे आयुष्यभर एक पिढी नाही पुढच्या कितीतरी पिढ्या ऋणी राहील, एवढंच या निमित्तानं बोलतो. थँक्यू सो मच सर.